प्रेज द लॉर्ड. प्रभू स्तुती असो. पुन्हा सर्वांचे येशू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करतो. आणि आता पुन्हा आपण एका ठिकाणी देवाच्या वचनाचं अध्ययन करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. ते आपण पुन्हा थोडंसं काही प्रश्न आपण पाठीमागे आपण पाहूया जे काल पाहिलेले आहेत. आपण सर्वात प्रथम पाहिलेलं आहे की या पृथ्वीचा निर्माणकर्ता कोण आहे. या सृष्टीची निर्मिती कशाच्याद्वारे झाली, निर्मितीमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, सृष्टीच्या निर्मितीचा क्रम कसा लावण्यात आलेला आहे, ही सृष्टी कोणासाठी निर्माण करण्यात आली, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला 25 वचनापर्यंत सापडलेली आहेत. आणि परमेश्वराला धन्यवाद देतो की निश्चित तुम्ही त्याचा अभ्यास करत आहात. आता देवाला ओळखायचं झालं तर आपण सोप्या पद्धतीने देवाला ओळखू शकतो. ते म्हणजे आपण जे बाहेर संपूर्ण सृष्टी पाहतो, निर्मिती पाहतो, त्या निर्मितीवरून परमेश्वरची ओळख आपल्याला होते. आणि खरोखरच आमचा परमेश्वर महान आहे, जेणेकरून की आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तो आपला पिता आहे. आणि प्रभूला धन्यवाद देऊया. आता पुन्हा एक वेळ आपण 26 वचनामध्येच आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं ह्या पृथ्वीवर जी सृष्टीची निर्मिती झाली, जीव जंतू पशु पक्षी झाडे ह्याविषयी आपण पाहिलं. पण अजूनपर्यंत ज्यामध्ये पाहिलं त्यामध्ये ह्या पृथ्वीवर अधिकार करण्यासाठी, त्या पृथ्वीला सांभाळण्यासाठी कोणीही व्यक्ती नव्हती, मनुष्य प्राणी नव्हता. आता या ठिकाणी आपण पाहतो वचन 26 पासून आपण पुन्हा दुसऱ्या अध्याय 4 वचनापर्यंत आपण पुन्हा वाचू आणि मग त्यावर आपण मनन करूया. या तर आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूया आणि 26 वचनापासून आपण सुरुवात करूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी असे ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. हे तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावयास देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि त्यातले सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आमेन. तर प्रभूची स्तुती असो की आपण वचन 26च्या अगोदर वचन 25चा शेवटचा भाग यामध्ये म्हटलेलं आहे, सर्व काही परमेश्वराने बनवलं आणि पाहिलं ते सर्व चांगलं होतं. म्हणजे अजूनपर्यंत आपण जे काही शिकलो त्या निर्मिती बाबतीमध्ये, सृष्टीच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू, कोणताही प्राणी, कोणताही पक्षी वाईट नव्हता, तर सर्व काही चांगले होते. कारण परमेश्वर या ठिकाणी म्हणतो सर्व काही चांगले आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की परमेश्वर बोलला आणि अवघं झालं. म्हणजे शब्दाच्या सामर्थ्याने सर्व काही झालेलं आहे. तो 7 वेळा बोलला, असे हो, आणि तसं झालं.
आता ही 8वी वेळ आहे. तर या ठिकाणी परमेश्वर जे बोलत आहे ते फार थोडंसं वेगळं आहे. आता त्या ठिकाणी परमेश्वर बोलला असं आपण वाचलं, पण आता या ठिकाणी आपण पाहतो की मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा. आपल्या या ठिकाणी जो शब्द प्रयोग केलेला आहे आपल्या, आपल्या म्हणजे या ठिकाणी बहुवचन आहे, एकापेक्षा अनेक आहे, म्हणजे कोणीतरी तिथे आहे. आपण पहिल्याच पाहिलेलं आहे की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी ह्या वचनामध्ये पुन्हा बहुवचन आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा त्रैक्य परमेश्वर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पिता आहे, पुत्र आहे आणि पवित्र आहे. त्रैक परमेश्वराचं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आता या ठिकाणी सर्व परमेश्वरांनी बनवलेलं आहे, पण या ठिकाणी मात्र आता परमेश्वर नियोजन करत आहे. काय नियोजन करत आहे की काहीतरी आपण करूया, काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी बनवलं पाहिजे. का बनवलं पाहिजे याचं कारण काय ते आपण पुढे पाहूया. पण का की एक नियोजन आहे, या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. पहिल्या ठिकाणी नियोजन नाहीये, परमेश्वर बोलणं तसं झालेलं आहे, पण या ठिकाणी मात्र नियोजन केलेलं आहे. आणि इथे आता आपण पाहतो की संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे, सर्व काही तयार झालेलं आहे, सर्व तयार रेडी आहे. फळं आहेत, फुलं आहेत, झाडे आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, रांगणारे प्राणी आहेत, समुद्रात पाण्यामधले प्राणी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, प्रत्येक प्रकारचा जीवजंतू आहे. आता परमेश्वराने सर्व बनवलं. आता परमेश्वर नियोजन करत आहे. बघा, प्राणी बनवण्यासाठी परमेश्वराने नियोजन केलं नाही. पाखरे, पक्षी, पशु, सूर्य, आकाश हे बनवण्यासाठी नियोजन केलं नाही. परंतु आता मात्र परमेश्वर मनुष्य बनवण्यासाठी नियोजन करत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो फार महत्त्वाचं या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की हा जो पुढचा भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्याशी, मानव जातीशी संबंधित आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या वचनामध्ये की मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. बघा, या ठिकाणी फार सुंदर आहे. आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य. म्हणजे जे काही परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली आहे त्यापेक्षा, त्या निर्मितीपेक्षा काहीतरी वेगळं परमेश्वर करत आहे, काहीतरी वेगळं स्वरूप परमेश्वर देत आहे. हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कारण काहीतरी त्याला वेगळं करायचंय, जे पृथ्वीवर नाहीये, ह्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये ते नाहीये, असं काहीतरी वेगळं. आणि ते वेगळं कसं होतं की त्याच्या स्वरूपाचं, त्याच्याशी सदृश्य, म्हणजे त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे, काय त्याच्या प्रतिरूपाचं. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपल्याशी सदृश्य, आपल्याशी म्हटलेलं आहे या ठिकाणी. आपल्याशी म्हणजे परमेश्वर पिता, येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, त्रैक्य परमेश्वर. आणि परमेश्वरमध्ये आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा असणारा मनुष्य आपण करू. का माझ्या प्रियानो? आणि म्हणून मनुष्य जो आहे हा एक विशेष प्रकारची रचना आहे. ह्या सृष्टीमध्ये विशेष मनुष्य आहे, फार विशेष प्रकार आहे ती रचना आहे. कारण त्याला वेगळ्या प्रकारे बनवण्यात आलेला आहे, त्याची रचना वेगळ्या प्रकारे करण्यात आलेली आहे. ह्या ठिकाणी आपल्याला हेच पाहायला मिळतं. आणि म्हणून माझ्या प्रियानो, तुम्ही लक्षात ठेवा की स्त्री आणि पुरुष हे दोघेही परमेश्वराची एक विशेष अशी रचना आहे. स्त्री आणि पुरुष परमेश्वराची विशेष रचना आहे. त्याने नियोजनबद्ध, परमेश्वराने नियोजनबद्ध पद्धतीने स्त्री आणि पुरुष यांची रचना केलेली आहे. आणि फार विचार करून परमेश्वराने मनुष्याला बनवलेला आहे. कारण
ह्या संपूर्ण पृथ्वीवर, ह्या पृथ्वीवर असणारा प्रत्येक जीव आणि जंतू यांच्यापेक्षा तो वेगळा, कारण या सर्वांवर अधिकार करणं ह्या मनुष्य प्राण्याचं काम होतं. आणि म्हणून मानवाची निर्मिती जी आहे ह्या दुसऱ्या सर्व निर्मितीपेक्षा वेगळ्या स्वरूपाची आहे, ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष हे दोघेही परमेश्वराची विशेष करून रचना आहे. आपण पाहतो, पुष्कळ वेळा पाहिलेला आहे, सायन्समध्ये अनेक शास्त्रज्ञ सांगतात, तुम्हाला माहित असेल डार्विनचा सिद्धांत, की मनुष्याची निर्मिती ही प्राण्याच्या विकासामुळेच झालेली आहे. पण या ठिकाणी मात्र आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये असं काय दिसत नाहीये. आणि कोणत्याही प्राण्याचा विकास होऊन मानवाची निर्मिती झालेली नाही. कोणत्याही प्राण्याचा विकास होऊन मानवाची निर्मिती झालेली नाही. कारण वचन 27 काय म्हणतं, की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे परमेश्वराच्या प्रतिरूपाचा तो निर्माण केला. ती नर व नारी अशी निर्माण केली. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट आहे की कोणत्याही प्राण्याचा विकास होऊन मानवाची निर्मिती झालेली नाही. माझ्या प्रियानो, अजिबात नाही. म्हणून मला तर वाटतं डार्विनचा सिद्धांत कसा आहे मला माहित नाही, मी त्यावर जास्त भाष्य करत नाही, की त्याकडे मी जास्त लक्षही लावत नाही, की तो शोधण्याचाही प्रयत्न करत नाही. का करू नये? कारण आपल्याकडं पवित्र शास्त्र आहे, यामध्ये मानवाच्या निर्मितीविषयी स्पष्ट आहे की हा कुठल्याही प्राण्यापासून निर्माण झालेला नाही. आणि म्हणून महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते ती म्हणजे की माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी, त्या पृथ्वीवर असणारा प्रत्येक पुरुष आणि स्त्री ही एक विशेष देवाची रचना आहे. विशेष प्रकारे देवाने रचना केलेली आहे, विचारपूर्वक केलेली आहे. कारण विचार करून केलेली आहे, नुसतं बोललं आणि झालं तसं नाही, विचार करून केलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, स्त्री आणि पुरुष हे दोघेही एक परमेश्वराची विशेष रचना आहे. मी वारंवार सांगत आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही ऐकत आहात, तुम्ही एक विशेष आहात. ह्या पृथ्वीवर, ह्या सृष्टीमध्ये तुम्ही एक विशेष आहात. मग चाहे तुम्ही स्त्री असाल, चाहे तुम्ही पुरुष असाल, चाहे तुम्ही लेकरी असाल. आणि म्हणून आपण पाहतो नवीन करारामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेला येशू ख्रिस्त सुद्धा याचा उल्लेख करतो. माझ्या प्रिय येशू ख्रिस्ताने सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. आपण मत्तईच्या पुस्तकामध्ये आपण थोडंसं पाहूया. मत्तईच्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताने कसा उल्लेख केलेला आहे. कारण पुरुष आणि स्त्री त्या ठिकाणी विवाह संबंधामध्ये आहे आणि विवाह संदर्भामध्ये असताना त्या ठिकाणी घटस्फोट हा एक प्रश्न आहे. आणि या घटस्फोट हा प्रश्न असताना त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये घटस्फोटाविषयी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या आपण नंतर पुढे पाहू. पण त्या ठिकाणी की येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला शास्त्री आणि परुषी त्याच्यासाठी वाद घालत आणि नेहमी त्यांचं वाद घालायचं कामच. आपल्याला सुद्धा माहित आहे की आपण सुद्धा शिकत असताना अनेक लोक येतात, वाद घालत असतात, अनेक प्रश्न विचारत असतात शास्त्री परुषींसारखे. आणि माझ्या प्रियानो, आणि म्हणून वाद घालणं हे रूढी परंपरा झाली. आणि म्हणून असे येशू सुद्धा लोकांना शिकवत असताना काय तिथे परुष आले आणि त्याच्याशी वाद घालू लागले की कुठे ना कुठे तो सापडेल. आणि म्हणून त्यांनी असा प्रश्न केला
की परुष तिथे आल्याने परुषाने मग का म्हटलेलं आहे 19व्या अध्यायामध्ये मत्ते शुभवर्तमान 19वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 3 आणि 4 वचन. मग परुष तेथे आल्याने त्यांची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले. परीक्षा बघा, येशूची सुद्धा लोक परीक्षा घेत होते. तुम्ही आम्ही कोण आहात? तुमची सुद्धा लोक परीक्षा घेणार. लक्षात ठेवा, तुम्हाला वेळोवेळी परीक्षेला समोर जावं लागेल. परीक्षा ठरलेली आहे, कारण परीक्षेमध्ये बसल्याशिवाय आपण पास होणार नाही. आणि म्हणून तुमची सुद्धा परीक्षा घेतली जाते. अनेक लोक येतात, तुम्हाला विचारतात, तुम्हाला प्रश्न विचारतात, तुम्हाला कोड्यामध्ये घालतात, तुम्ही कुठे फसावे यासाठी प्रयत्न करतात. आणि म्हणून माझ्या प्रियानो, तुमची सुद्धा परीक्षा होते. शास्त्री परीक्षेसारखे असतात. अनेक लोक आहेत तुमच्या आजूबाजूला शेजारी आहेत आणि ते प्रश्न विचारतील, पुष्कळ प्रश्न विचारले. म्हणून आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं देता यावी, म्हणून आपण अभ्यास करावा, आपल्याला समजावं. आणि म्हणून त्या पुरुषाने प्रश्न विचारला. काय? परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने विचारलं. काय म्हटलं? कोणत्याही कारणावरून बायको टाकणे शस्त्र आहे काय? म्हणजे सूटपत्राविषयी, पत्नीला टाकणं योग्य आहे का? सोडचिठी देणं योग्य आहे का? येशूने त्यांना फार सुंदर उत्तर दिलं. त्याने उत्पत्तीच्या पुस्तकातच नेले. का टाकावी? कशाबद्दल टाकताय? चुकीचं आहे ते, नाही टाकू, नाही टाकलं पाहिजे. का ती चूक आहे? का चूक आहे? माझ्या प्रियानो, फार महत्वाचं आहे माझ्या प्रियानो. विवाह हा साधा सोपा नाही आहे. या ठिकाणी विवाह संबंध सांगितलेला आहे. नर आणि नारी, काय स्त्री आणि पुरुष. स्त्री पुरुषाला सोडून राहू शकत नाही आणि पुरुष स्त्रीला सोडून राहू शकत नाही. माझ्या प्रियानो, विवाहाच्या नंतर वेगळं राहणं हे अयोग्य आहे, चुकीचं आहे, आपल्याला पवित्र शास्त्र शिकवतं. आणि म्हणून माझ्या प्रियानो, पुष्कळ प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडणार आहेत. असो, प्रविस्तुती असो. या ठिकाणी त्या पुरुषानं उत्तर दिलं. कारण की कोणत्याही कारणावरून स्त्रीला सोडचिठ्ठी देणं किंवा टाकणं योग्य आहे काय? त्याने उत्तर दिलं. येशूने स्पष्ट उत्तर दिलं. काय दिलं? की तुम्ही वाचलं नाही काय? बघा, येशूने काय त्यांना म्हटलंय की तुम्ही वाचलं नाही काय? की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली. है ना? काय म्हटलेलं आहे? येशूने सुद्धा याचा पुरावा त्या शास्त्री पुरुषांना दिला. सुरुवातीलाच उत्पन्नकर्ता जो आमचा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराने नर आणि नारी निर्माण केली. आणि म्हणून कोणीही खोडू शकत नाही, कोणीही म्हणू शकत नाही की प्राण्यांचा विकास झाला आणि मानवाची निर्मिती झाली. या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट उल्लेख आहे की या ठिकाणी प्राण्याच्या विकासाच्या द्वारे मानवाची निर्मिती झालेली नाही. म्हणून माझ्या प्रियानो, तुम्ही लक्षात ठेवा की मानवाची निर्मिती करण्यासाठी देवाने नियोजन केलं, निर्णय घेतला की कशा प्रकारे आपण मानवाची निर्मिती करावी. आणि ह्या मानवाच्या निर्मितीमध्ये येशू ख्रिस्ताचा आणि पवित्र आत्म्याचा सहभाग आहे. माझ्या प्रियानो आहे. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघांनाही परमेश्वराच्या प्रतिरूपात आणि त्यांच्या सदृश्य असं निर्माण केलेलं आहे. याच कारणामुळे आपण देवाबरोबर सहभागिता करू शकतो आणि त्याचं गौरव, त्याचे प्रेम आणि त्याची पवित्रता आपण प्रति दिवशी प्रदर्शित करू शकतो. का बरं? त्याची पवित्रता, त्याचं प्रेम, त्याचे गौरव म्हणजे त्याची महिमा का प्रदर्शित करणं आहे आपण? कारण देवाने तुम्हाला आणि मला ह्या पृथ्वीवर स्त्री आणि पुरुषांना त्याच्या प्रतिरूपात आणि त्या सदृश्य असं त्याने निर्माण केलेलं आहे. आणि ते पण नियोजन करून निर्माण केलेलं आहे. म्हणून माझ्या प्रियानं बघा,
का तुमचे डोळे पाठीमागे आहेत का? तोंड पाठीमागे आहे? हात खाली पायावर असं बनवलंय का? मनुष्याच्या शरीराची रचना बघा, बरोबर व्यवस्थित ठेवलेली आहे, नियोजन केलं त्याने. मग त्याने विचार केला असता, हात पाठीमागे बनवूया, काय फरक पडतोय ना, पाठीमागे हात बनवूया. म्हणजे पाठीमाग हात असते आणि तोंड पुढे असतं, आपल्याला जेवता आलं असतं का? कदापि नाही. कुठे 4 हात आहेत? भांडणं झाली असती हो. 4 हात असेल, तो हात म्हणाला असता मी भरवतो, तो हात म्हणाला असता मी भरवतो. कसं काम करणार 4 हाताने? नाही करू शकत. 4 पाय कसं करणार? करू शकणार. देवाने जे नियोजन केलेलं आहे ते फार सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे वचन फार लक्षात ठेवा, वचन 26, की आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य, आपल्यासारखा, आपल्या प्रतिछायेचा परमेश्वराने मनुष्य निर्माण केला. आता म्हणून मला सांगायचं आहे की तुम्ही जे आहात, जो या पृथ्वीवर पुरुष आणि स्त्री आहे, हे परमेश्वराचे प्रतिरूप आहे, परमेश्वराशी सदृश आहे, परमेश्वरा समान आहेत. समान म्हणजे तुम्ही परमेश्वर होऊ शकत नाही किंवा मी परमेश्वर होऊ शकत नाही. परमेश्वरा समान म्हणजे त्याचे स्वभाव, त्याचे गुण जसा तो आहे, आपण पुढे आपण पाहणार आहोत. का दुसऱ्या अध्यायामध्ये त्याने कशा प्रकारे बनवले आपण पाहणार आहोत. पण मला एवढंच सांगायचं आहे अगोदर, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये जाण्या अगोदर, की परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलंय. तुम्ही त्याच्या प्रतिरूपाचं आहात. जसा परमेश्वर पवित्र आहे, तुम्ही पवित्र असणं गरजेचं आहे. तो प्रेमळ आहे, तुम्ही प्रेमळ असणं गरजेचं आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा एक संगतीमध्ये, सहभागितेमध्ये राहतात आणि सहभागितेमध्ये राहून निर्णय करून, नियोजन करून त्याने मनुष्याची निर्मिती केली. तुम्हाला आणि मला सुद्धा माझ्या प्रियानो त्याच्याबरोबर सहभागितेमध्ये राहणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आम्ही सहभागिता करणं. का सहभागिता करू शकतो? प्राणी का सहभागिता करू शकत नाहीत त्याच्याबरोबर? पक्षी का त्याच्याबरोबर सहभागिता करू शकत नाहीत? पृथ्वीवरील झाडे का सहभागिता करू शकत नाहीत? समुद्रातील मासे का सहभागिता करू शकत नाहीत? कारण ते त्याच्या प्रतिरूपातले नाहीयेत, त्याच्या सदृश्य नाहीयेत, ते वेगळे आहेत. पण मनुष्य प्राणी जो आहे हा त्याच्या प्रतिरूपात आणि त्याच्या सदृश्य आहे. आणि म्हणून मनुष्याचं पहिलं कर्तव्य आहे की परमेश्वराच्या सहभागितेमध्ये राहणं. परमेश्वरचं प्रतिरूप मनुष्य आहे. परमेश्वराची पवित्रता मनुष्यामधून दिसते. आणि म्हणून माझ्या प्रियानो, तुम्ही विचार करा की देवाने तुमची निर्मिती कशी केली आहे. म्हणून आपण पाहिलं 25 वचनापर्यंत देव बोलला, प्रकाश हो, प्रकाश झाला. प्रकाशाने अंधकार वेगळा केला. देव बोला हो झालं, सगळं झालं बघा, जसं तसं सर्व झालं. पण या ठिकाणी मात्र देव बोलला आपण करू. करू याचा अर्थ सांगितलं ना की नियोजन आहे. म्हणजे परमेश्वराने मनुष्याला बनवण्याच्या पाठीमागं काय आहे? नियोजन आहे. त्या नियोजन करून बनवलेलं आहे, विचारपूर्वक बनवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी फार सुंदर हे वचन आहे. हे वचन ज्यावेळेस आपण वाचता आणि निश्चित तुम्ही विचार करा की देवाने तुम्हाला कसं बनवलं. माझ्या प्रियानो, तुम्ही लक्षात घ्या, पशु पक्षी प्राणी जीव जंतू शब्दाच्या द्वारे निर्माण झाले. शब्दाच्या द्वारे निर्माण झाले. फक्त शब्द बोलला
पण मनुष्य तसा झाला नाही. मनुष्याला देवाने आपल्या स्वतःच्या हाताने निर्माण केलेला आहे. आम्ही त्याच्या हाताची हस्तकृती आहोत. तुम्ही त्याच्या हाताची हस्तकृती आहात, देवाच्या हाताची हस्तकृती आहात. म्हणून माझ्या प्रियानो, तुम्ही कुठल्याही व्यक्तीला असं म्हणू नका, किंवा तुमच्या शरीरातल्या कुठल्या अवयवाला असं म्हणू नका की माझा तो अवयव बरोबर नाही, माझा तो हात बरोबर नाही, माझा तो पाय बरोबर नाही. नाही, तुम्ही देवाच्या प्रतिरूपाचे, त्याचे सदृश्य, त्याची हस्तकृती आहात. आता या ठिकाणी मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्या सदृश्य मनुष्य करू. आता मनुष्य करू म्हटलं, आता तो कशासाठी मनुष्याची निर्मिती करणार होता हे तुम्हाला सांगायचं ना. कशासाठी मनुष्याची निर्मिती करणार होता? मनुष्याची निर्मिती करण्याच्या पाठीमागचा उद्देश, देवाने तुम्हाला निर्माण केलं, देवाने स्त्री आणि पुरुष निर्माण केलं, या पाठीमागचा उद्देश माझ्या प्रियानो काय आहे? बघा, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा 26व्या वचनामध्ये, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. परमेश्वर विचार करतोय, मनुष्य का बनवायचा? कारण जे काही संपूर्ण ह्या पृथ्वीवर निर्मिती केलेली आहे, सृष्टीची निर्मिती झालेली आहे, जीव जंतू प्राणी जे काही बनवलेलं आहे, ह्या सर्वावरती हे जे माझ्या प्रतिरूपाचे, आमच्याशी जे सदृश्य आहेत, हे मनुष्य प्राणी ह्या सर्व गोष्टीवरती अधिकार करतील. अधिकार करतील. कोणाकोणावर? समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी. पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. असं कुठं म्हटलंय का पवित्र शास्त्र वचनामध्ये? बघा की परमेश्वराने जे काही सर्व काही निर्माण केलं, सृष्टी निर्माण केली, पशु पक्षी प्राणी सर्व निर्माण केले, आणि शेवटी मनुष्याला निर्माण केलं. आता सर्व प्राणी मनुष्यावरती सत्ता चालवते? नाही. मनुष्याला निर्माण करण्या पाठीमागचा उद्देश, ह्या पृथ्वीवर असणारे प्रत्येक वस्तू यावर सत्ता चालवणं. सत्ता चालवणं. आणि म्हणून माझ्या प्रियानो, मनुष्य हा जीवधारी प्राणी आहे, देवाच्या प्रतिरूपातला आहे. तुम्ही त्याच्या प्रतिरूपाचे आहात. तुमचं काम ह्या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक वस्तूवरती तुम्ही अधिकार करावा. अधिकार करावा. हीच देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना आहे. म्हणून तुम्ही देवाचं, मनुष्य जो आहे, देवाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या पृथ्वीवर देवाने आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य निर्माण केला, तो नर आणि नारी. कशासाठी? हे जे देवाने संपूर्ण बनवलेलं आहे या पृथ्वीवर, ते निर्माण केलेलं आहे त्याच्यावर अधिकार करण्यासाठी. मग या पृथ्वीवर तुमचा काय गरज आहे? तुम्ही कोण आहात? तुम्ही देवाचे प्रतिनिधित्व आहात. प्रतिनिधी म्हणून तुम्ही या देवाचे या ठिकाणी आहात. देवाचे प्रतिनिधी, मनुष्याचे प्रतिनिधी नाही, देवाचं प्रतिनिधी म्हणून ह्या पृथ्वीवर तुम्ही आहात. विचार करा, तुम्ही नुसतं भारताचं प्रतिनिधित्व करत नाहीयेत, नुसतं देशाचं प्रतिनिधित्व करत नाहीयेत का? तर माझ्या प्रियानो, तुम्ही देवाचं प्रतिनिधित्व करत आहात.
हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून माझ्या प्रियानं मी सांगू इच्छितो की देवाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्हाला देवाने निर्माण केलंय, त्याच्या सदृश्य, त्याच्या प्रतिरूपामध्ये, त्याच्याशी सहभागिता करण्यासाठी. आणि म्हणून त्याच्यासारखं तुम्हाला बनवा. त्याचे स्वभाव, त्याचे गुण तुमच्यामध्ये. आणि म्हणून 26 वचन अति महत्वाचं आहे, तुम्ही समजून घ्या. त्यामध्ये त्रैक्य परमेश्वर आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहे मनुष्याच्या निर्मितीमध्ये. त्याने मनुष्याला, मानवाला त्याच्या प्रतिरूपात आणि त्याच्या सदृश्य म्हणजे त्याच्या सारखं बनवलेलं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये देवाची नैतिकता, देवाची प्रीती, देवाचा स्वभाव असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मानवाची निर्मिती कशी झाली तर कोणत्याही पशुच्या विकासाच्या द्वारे झालेली नाही. मानवाची निर्मिती ही देवाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेली आहे, नियोजन करून केलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, विचार करा की देवाने तुम्हाला कसं बनवलंय. तुम्ही देवाचे कोण आहात? तुम्ही देवाचे कोण आहात आणि कशासाठी आहात? तुम्ही या पृथ्वीवर कोण आहात आणि कशासाठी आहात? आज स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा, मग आपण पुढे जाऊया. थोडा वेळ विचार करा की मानवाची निर्मिती कशी झालेली आहे आणि का झाली. या आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या 26 वचनामध्ये मानवाच्या निर्मितीबद्दल आम्ही पाहत आहे. प्रभू, मानवाची निर्मिती करण्यापाठीमागे तू विचार केलेला आहेस. विचार करून मनुष्याला तू निर्माण केलेला आहे. मनुष्य हा तुझ्या प्रतिरूपातला आहे, तुझ्याशी सदृश्य असा आहे. कुठल्याही प्राण्यापासून किंवा प्राण्याच्या विकासाच्या द्वारे मनुष्याची निर्मिती झालेली नाही. प्रभू, अजून मला आमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. तू शिकव आम्हाला. धन्यवाद देतो. येशूच्या नावात प्रार्थना करतो. माझ्या प्रियानो, पुढे असंच जाऊया आणि पुढे पाहूया की मानवाचा निर्मितीचा उद्देश काय आहे आणि कशा प्रकारे मनुष्याला निर्माण केलेला आहे. तर प्रभू स्तुती असो. आपण पुढे जाऊया. पुढच्या भागामध्ये आपण याचा पुढचा वचन आपण पाहणार आहोत. येशूच्या नावामध्ये आमेन. पुन्हा भेटूया.